नमस्कार. आज मी आहे ना 2 केसबद्दल बोलणार आहे. मी आहे ना नॅशनल हेराल्ड केस 2012 मी म्हणजे ह्याच्याबद्दल हेच ऐकत होते, ओपन अँड शट केस, ओपन अँड शट केस. तरी ती ओपनच का नाही आणि शट का नाही होते मला काय कधी कळायचं नाही. प्रत्येक वेळेला सुब्रमण्यम स्वामी वगैरे एकदम काही नाही, एकदम सगळं सगळं क्लीन अँड क्लिअर आहे असं सांगायचे. आणि अजूनही काही त्या केसमध्ये काहीच होताना दिसत नाही. त्या काल मी एका केसबद्दल ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं हे असं का नाही होत हे जाणवलं. तर तुम्हाला माहीतच असेल, पेहलवान संगीता फोगट आणि बजरंग पुनिया यांनी खूप त्या ब्रिजभूषण ते CM ब्रिजभूषण सिंगबद्दल खूप कंप्लेंट वगैरे केले होते आणि त्यांना त्या असोसिएशनमध्ये स्पोर्ट्सच्या ह्याच्यामध्ये यायचं होतं. त्याच्यासाठी त्याला त्या ब्रिजभूषण सिंगला खूप बदनाम करायचा प्रयत्न केला. त्याच्यावर त्यांनी तिच्यावर नको ते स्पर्श केला वगैरे अशा केसेस टाकल्या होत्या. ती कंप्लेनंट आहे आणि आत्तापर्यंत त्या केसमध्ये विटनेस म्हणून तिला अनेक वेळा समन्स पाठवलं, पण ती विटनेस म्हणून कोर्टात जात नाही आहे. आता तिने ती केस काढून टाकली, समजा उद्या तर ती केस संपणार. तर हेच कारण मला असं वाटतं की सुब्रमण्यम स्वामी कधी पलटी खातील आणि कधी ती केस म्हणजे एवढी चालू केस त्यांनी कंप्लेनंटनी काढून टाकल्यावर बाकीचे प्रूफ असूनसुद्धा पण कंप्लेनंटच कंप्लेंट म्हणजे फिर्यादी जर त्या केसच्या मध्ये महत्त्वाचे हे देत नसेल तर ती केस ओपन शट कशी होणार. आता बघा, आता ती केस होणार, आत्ता नॅशनल हेराल्डची केस होणार, कारण आता कंप्लेनंट वेगळे आलेले आहेत. आता सुब्रमण्यम स्वामीने पलटी खाल्ली तरी हरकत नाही. कधी कधी आपल्याला वाटतं, म्हणजे मी स्वतः न्यायालयात होते तर मला पण वाटायचं की खूप न्यायालय डिले खूप होतो आणि मला नॅशनल हेराल्डबद्दल हेच वाटत होतं. पण डिले ह्याच्यासाठीच होत होता की कंप्लेनंट लेचापेचा आहे, त्याच्या स्वार्थासाठी कधी खाली हे केलं तर केस लेचीपेची होणार, ह्याच्यासाठी हे नाही केलं. त्याचा फॉलोअप जास्त घेतला गेला नाही असं मला वाटतं. बघूया आता पुढील काळात काय होतं आहे. तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की सांगा. तुम्ही माझं ऐकता त्याबद्दल मी खूप धन्यवाद.